ऐतिहासिक असं मैदान आहे, ऐतिहासिक सभा घेण्याचा तुमचा मानस आहे. कशा पद्धतीनं नियोजन होणार आहे मैदानावर? हे बघा, इंडिया आघाडीचीच ही सभा आहे. राहुलजींची यात्रा ही 16 तारखेला संध्याकाळी समाप्त झाल्यानंतर 17 तारखेला 5:30 वाजता या सभेला सुरुवात करायची आणि आज या ग्राउंडची त्यासाठी सभा पाहणी करतो. मला वाटतं की इंडियाच्या आघाडीचे घटक पक्षाचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. ही सभा अत्यंत विराट अशी सभा होईल आणि त्यासाठी आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत. मॅसेज आणि आमच्या पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे. पार्किंगची व्यवस्था कुठे असावी आणि VIP कुठल्या गेटनी यावी, पत्रकारांची तुमच्या सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करायला लागणार, कारण पहिली व्यवस्था तुमची असणार आहे. त्यामुळे ती संपूर्ण या ग्राउंडची पाहणी बघत असताना मला वाटतं की आमचे शिवसेनेचे नेते पण अर्जुन सावंत साहेब आहेत, वर्षाताई आहे आणि भाई जगताप साहेब, हे सगळी मंडळी आता आज जबाबदारी निश्चित करून उद्यापासून या प्रत्यक्ष या ठिकाणी कामाला सुरुवात होईल आणि ही इंडिया आघाडीची इंडियाची बैठक आणि बैठक नाही सभा, ही रॅली किंवा सभा, जाहीर सभा, ही इंडियाची जाहीर सभा या शिवतीर्थावरून मोदींच्या सुसाट गाडीला जबरदस्त ब्रेक लावणारी ठरेल आणि त्या दृष्टीनं आम्ही आमच्या सगळ्यांचा या सभेसाठी सभा यशस्वी करण्यासाठी आणि बघण्यासाठी आम्ही आलो. किती मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा आहे? शिवतीर्थ ओसंडून भरेल हे एवढं नक्की सांगू. आणखी एक की मनसेने इशारा दिलेला आहे, मागच्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे, पलीकडे त्यांचं घर आहे, तर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढू नये, नाहीतर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला. नाही, आता इशारे कोणाला द्यायचं असेल ते देत असतात आणि इशारे देत असतात. त्यामुळे सभेच्या पूर्वीच आपण त्यामध्ये काही बोलणं आणि आम्ही कशाला कोणाचं, ही सभा काही या देशातील तानाशाहीच्या विरुद्ध सभा आहे, ही कोणाच्या विरुद्ध नाही आहे. ही सभा संरक्षण आम्हाला संविधानाचं करायचं आहे. या सभेचा उद्देश या देशातील लोकशाही वाचवायची आहे आणि जो आमच्या सोबत लोकशाही वाचवण्यासाठी येईल त्याचे इशारे आम्ही नक्की ऐकू. भारत जोडो मुंबईमध्ये आल्यानंतर, मुंबईच्या जवळपास आल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील असं भाजपकडून सांगितलं जात आहे. भाजपकडून सांगितलं यांनी देखील काल अशोक चव्हाणांची देखील भेट घेतली. नाही, मला माहित नाही, तुमच्याकडून मी ऐकतोय, पण आता ते प्रवेशाचे वगैरे जेवढे करतील तेवढे आपल्यासाठी खड्डे जास्त खोदतील भाजपमध्ये आणि नवीन खड्डे खोदत आहेत ते स्वतःसाठी. त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडतील आणि वरून आम्ही माती टाकायचं काम नक्की करू. 2024 मध्ये निवडणुका डिक्लेअर झाल्या, जनताही टाकेल आणि थोडी मुठभर आम्ही टाकू. 2006 नंतर सोनिया गांधी सभा असणार, ही इंडिया आघाडीची सभा असणार की काँग्रेसची सभा असणार? कारण अजून 10 वेळा स्पष्ट करायची गरज नाही. आम्ही इंडिया आघाडी आमची तयार झाली. इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. ही इंडियाची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरणार आहे, कारण इंडिया आघाडी झाल्यानंतर संयुक्त सभा ही महाराष्ट्रातली पहिली सभा शिवतीर्थापासून होणार. छत्रपती शिवरायांच्या नावाचं हे शिवतीर्थ आहे. या ऐतिहासिक स्वरूप या सगळ्या स्थळाला आहे आणि इथूनच पुढच्या लोकसभेचा बिगुल हा या ठिकाणून फुंकला जाईल आणि त्यासाठी याची तयारी आहे. वडेट्टीवार साहेब, 6 तारखेला सभा झालेली होती सगळ्या घटक पक्षांसह महाविकास आघाडीची जागा वाटपावर. वंचितला अजून किती टांगणीवर ठेवणार आहे? 9 तारखेला सभा होणार, बैठक होणार होती, झाली नाही. आता सभेची तयारी आमची सुरू झाली आणि मी सांगितलं तुम्हाला की लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानावर ज्यांचा विश्वास आहे आणि त्या सर्वांची मोठ बांधण्याचं काम आमचं सुरू आहे. प्रकाश आंबेडकर हिंदी में बताइए राहुल आने वाली है, किस तरह से तैयारी चल रही है? देखिए, तैयारी जोरों से चल रही है. इंडिया आघाड़ी के हम सब लोग, शिवसेना हो, हमारे उद्धव ठाकरे साहब, उनके और हमारे पवार साहब, शरद पवार साहब और हम, राहुल जी की यात्रा 16 को समाप्त होगी चैत्यभूमि पर. बाबा साहब को वंदन करके हम लोग समाप्ति करने वाले हैं. उसके बाद में 17 तारीख को इंडिया की यहाँ पे शिवाजी पार्क में ये बड़ी सभा हम लोगों ने आयोजित किया है और ये 100% ये बड़ी सभा होगी और यहीं से 2024 के इलेक्शन का बिगुल भी यहां से फूंका जाएगा और आप सब देखेंगे कि
ये शिवतीर्थ से ही ये मोदी सरकार का वापसी जाने का बिगुल यहां से हम बजाएंगे। वडेट्टीवार साहेब तुमचे सीट शेअरिंग को लेकर